Dear students, come towards new type logarithmic differentiation. Okay, logarithmic differentiation, there is no theorem. Only with the help of log we solve the problem. When we use log कधी वापरतो आपण? प्रॉब्लेम सोडवताना, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो किंवा आपल्याकडे असो, कधी वापरतो? क्लस्टर असेल, अनेक फंक्शन्स एकत्र आले, वेगवेगळे पॉवर्स एकत्र आले की तो वापरतो. मग कधी वापरायचा लॉग? कधी घेतो आपण? यूज व्हेन गिव्हन प्रॉब्लेम. आपल्याकडे पण असे प्रॉब्लेम आहेत. व्हेन गिव्हन प्रॉब्लेम इज प्रॉडक्ट ऑफ फंक्शन्स. समजा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. 2x - 3 raised to 5/4 इंटू 5x - 7 raised to 3/7 इंटू 2 raised to x. अशा प्रकारचा प्रॉडक्ट ऑफ फंक्शन्स. मोर दॅन वन फंक्शन, मोर दॅन 2 देर आर. देन आपण लॉगच्या सहाय्याने काय होईल? इथं इंटू आहे, मग लॉगचे रूल वापरणार, याचं सिम्प्लिफिकेशन करणार. इंटू असेल तर प्लस घेणार, अपॉन असेल तर मग कोशंट ऑफ फंक्शन, म्हणजे कोशंट ऑफ फंक्शन म्हणजे अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. क्यूब रूट ऑफ 2x - 1 raised to 4 अपॉन 5x - 3 raised to 7/5 इंटू साइन क्यूब ऑफ 5x. अशा प्रकारचा प्रॉब्लेम, प्रॉडक्ट, कोशंट. आणि तिसरा प्रकार आहे, एका वेळेला हे आपल्याला थोडासा यू इंटू व्ही रूलने सॉल्व्ह होईल, हाही यू अपॉन व्ही रूलने सॉल्व्ह होईल. परंतु तिसरा प्रकार आहे तो वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर फंक्शन, म्हणजेच f(x) रेज टू gx, म्हणजेच काय? x रेज टू साइन x किंवा log x रेज टू x किंवा cos x रेज टू साइन x. अशा प्रकारचे वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर फंक्शन. असं जर आलं तर आपण हा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरणार. ओके, आता हाऊ टू यूज, वापरायचा कसा? बेसिक कन्सेप्ट आहे की वापरायचं कसं. हाऊ टू यूज एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. हाऊ टू यूज. ओके, काय करायचं? पहिली स्टेप, लेट y इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम. ओके, कॉल गिव्हन प्रॉब्लेम ॲज अ y if not given. Then next step is taking log of both sides. Taking log of both sides. ही दुसरी स्टेप. दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा. मग लॉग y इक्वल टू लॉग ऑफ गिव्हन प्रॉब्लेम ऑफ दिस टाईप ऑर दिस टाईप ऑर दिस टाईप ऑर मिक्स टाईप. मग असं असेल तर काय करणार? मग सिम्प्लिफाय. थर्ड स्टेप, सिम्प्लिफाय राईट हँड साइड यूजिंग रूल्स ऑफ लॉग. कोणते रूल वापरायचे? लॉगचे रूल वापरायचे. लॉगचे रूल किती आहेत? 3च आहेत. कोणते माहिती आहे ना? लॉग ऑफ a इंटू बी इक्वल टू, प्रॉडक्ट असेल तर कन्व्हर्जन लॉग कशात करतो? सममध्ये करतो. सेकंड रूल, लॉग ऑफ a अपॉन b कॅन बी रिटन ॲज लॉग a मायनस लॉग बी. आणि तिसरा रूल आपल्याला इथं वापरायचा आहे, लॉग ऑफ a रेज टू b इक्वल टू, पॉवर असेल तर पुढे येतो. यांचा उपयोग करून काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं. वन लाईनमध्ये तो प्रॉब्लेम ॲडिशन सबट्रॅक्शनच्या लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट होईल. ओके, आणि नंतर यूजिंग चेन रूल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. यूजिंग चेन रूल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग आता लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/y इंटू dy/dx. वाय? बिकॉज instead of x there is a y, therefore multiply by its derivative after using standard formula. And lastly, multiply by y and putting its value. शेवटी काय करायचं? मल्टिप्लाय बाय y, मल्टिप्लाय बाय y and put its value. जी आपण ॲज्युम केली होती ती शेवटी टाकून द्यायची. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, एनी ऑब्जेक्शन? बघा बरं, एकदम सिंपल आहे. दिलेला प्रॉब्लेम कसा येईल? उदाहरणार्थ
differentiate following with respective to x. पहिला प्रॉब्लेम बघतोय मी. ओके, या टाईपचं. मग आता कसा असेल प्रॉब्लेम तर बघूया. 2x - 3 5/4 इंटू 5 - 7x 5/7 इंटू 2x अशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल. तर मग हा कसा सोडवायचा. मग आता डायरेक्ट घेतला तर u इंटू व्ही येईल, पण वेळ खूप लागेल आणि आपल्याकडे इतका वेळ नाही. कमी वेळात आपल्याला बघायचं आहे. म्हणून काय करायचं, पहिली स्टेप ही तुमची पहिली स्टेप. लेट y इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम 2x - 3 5/4 इंटू 5/7 इंटू 2x. कॉल इट ॲज अ 1. दिलेल्या प्रॉब्लेमला y माना, त्याला 1 नंबर द्या. देन टेकिंग लॉग ऑफ बोथ साईड. बघा हा प्रॉब्लेम एवढा टिपिकल वाटतो ना, फक्त लॉग घ्या. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. व्हॉट हॅपन्स, येस, लॉग y इक्वल टू लॉग ऑफ राईट हँड साईड 2x - 3 5/4 इंटू 5 - 7x 5/7 इंटू 2x. मग आता यांच्यामध्ये कुठलं साईन आहे, इंटू साईन आहे. लॉग काय करतो, प्रॉडक्ट असेल तर त्याचं रूपांतर कशात करतो, सममध्ये करतो. म्हणजेच काय होईल, लॉग ऑफ 2x - 3 5/4 प्लस लॉग ऑफ 5 - 7x 5/7 प्लस लॉग ऑफ 2x. कोणता रूल वापरला, पहिला रूल वापरला. प्रॉडक्ट असेल तर सममध्ये होतं. आता पॉवर आला तर लॉगचा रूल काय सांगतो, पुढे घ्या. घेतला पुढे 5/4 लॉग ऑफ 2x - 3. पॉवर आला, पुढे घेतला. लॉगचा तिसरा रूल. इथंही पॉवर आला, घ्या पुढे 5/7 लॉग ऑफ 5 - 7x. इथंही पॉवर आला, घ्या पुढे x लॉग ऑफ 2. बघा बरं लॉगचं सिम्प्लिफिकेशन किती भारी झालं. बघा किती सिम्पल प्रॉब्लेम्स तयार झालं. ओके, ही कुणाची किंमत आली, ही कुणाबरोबर आहे, लॉग y बरोबर आहे. मग पुढचा स्टेप, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x 1 बाय 1. लेफ्ट साईड लॉग आला, लॉगचा आला तर काय करतो आपण, 1 घेतो. विथ रिस्पेक्ट टू x इज देअर x, नो, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. x सोडून दुसरा कुणी असेल तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. हा स्टँडर्ड पार्ट 1/u du/dx. संपला पार्ट. राईट साईडला या 5/4 कॉन्स्टंट. 5/4 कॉन्स्टंट. पुढे आला पुन्हा लॉग आला की 1 घेतो. घेतला, पण तो x आहे का, फॉर्म्युला आपण ओरिजिनल वापरतो लॉग एक्सचा. इज देअर x, नो, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x - 3. मिडलचं साईन प्लस 5/7 कॉन्स्टंट. अगेन लॉग आला की डिनॉमिनेटरला घेतो आपण 5 - 7x अँड बाय चेन रूल मल्टिप्लाय इट्स डेरिव्हेटिव्ह. अगेन प्लस इथं लॉग 2 कॉन्स्टंट आहे. कुणाचा डेरिव्हेटिव्ह येईल, फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल. लॉग 2 कॉन्स्टंट आहे, यू इंटू व्ही वापरला तरी चालेल. एक्स कॉन्स्टंट, लॉग 2चा 0 प्लस लॉग 2 कॉन्स्टंट एक्सचा 1. किंवा log 2 constant can be taken outside just like 5/7 5/4. तसा log 2 पण बाहेर घेतला, उरलेल्याचा डेरिव्हेटिव्ह. अँड दॅट इज इक्वल टू, बघा बरं, 5 ॲज इट इज अपॉन 4 इंटू ब्रॅकेट ट्वाईस x - 3 2 कॉन्स्टंट एक्सचा 1 2 इंटू 1 2 -3चा 0 2 -0 2 प्लस 5/7
5 मायनस 7x, 5चा 0, ओके, मायनस 7xचा 7 प्लस लॉग 2 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, सिम्प्लिफाय करा. 2 1s 2 2s, इथं 7 7 कॅन्सल्ड आणि बघा काय राहिलं, दॅट इज इक्वल टू 5 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2x मायनस 3 प्लस मायनस 5 अपॉन 5 मायनस 7x प्लस लॉग 2. ही कुणाची किंमत झाली? 1 अपॉन y dy/dx ची झाली. आपल्याला कुणाची किंमत काढायची आहे? dy/dx ची काढायची आहे. अँड देअरफॉर dy/dx इक्वल टू y इंटू ब्रॅकेट आतमध्ये गुणायचं असेल तर मल्टिपल करू शकतो आपण. 5 अपॉन 4x मायनस 6 मल्टिप्लाय टू इनसाइड मायनस 5 अपॉन 5 मायनस 7x प्लस लॉग 2. अँड व्हॉट इज y? ची किंमत म्हणजेच काय? हा दिलेला तुमचा प्रॉब्लेम. पुन्हा टाकून द्या. दॅट इज इक्वल टू 2x मायनस 3 रेस टू 5 अपॉन 4 इंटू 5 मायनस 7x रेस टू 5 अपॉन 7 इंटू 2 रेस टू x इंटू ब्रॅकेट रिमेन्स ॲज इट इज. पुन्हा तो ब्रॅकेटमध्ये ती किंमत रेषेवरती आहे तशी टाकून द्या. 5 अपॉन 4x मायनस 6 मायनस 5 अपॉन 5 मायनस 7x प्लस लॉग 2 अँड ओव्हर. संपला तुमचा प्रॉब्लेम. टिपिकल नाही, थोडंसं लेंदी असेल पण टिपिकल नाही, अवघड नाही. मेथड फिक्स आहे. दिलेल्या प्रॉब्लेमला y म्हणायचं, दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा, लॉगचे रूल वापरून RHS सिम्प्लिफाय करायची, चेन रूल वापरून डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, yने मल्टिपल करून त्याची किंमत टाकून द्यायची. यू गॉट युअर ॲन्सर. असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, एनी ऑब्जेक्शन? वी सी वन मोर प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम आपण या टाईपचा बघूया. बघा प्रॉब्लेम. क्यूब रूट ऑफ 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 ट्वाइस x प्लस 3 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट डिनॉमिनेटरला 5 मायनस 2x स्क्वेअर, 5 मायनस ट्वाइस x स्क्वेअर हा तुमचा प्रॉब्लेम आहे. ओके, प्रॉडक्ट आहे, क्वेश्चंट आहे, प्रॉडक्ट आहे, पॉवर पण आहे. मग काय करायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायला बराच वेळ जाईल. मग लेट y इक्वल टू सी हिअर 4x मायनस 1. एनी ऑब्जेक्शन? ओके, दिस रिमेन ॲज इट इज 2x प्लस 3 इंटू 5 मायनस 2x अँड कन्वर्ट क्यूब रूट in terms of power because this is the formula. nth root of x equal to x raised to 1 upon n. क्यूब आहे म्हणून क्यूब येईल फक्त. हा फॉर्म्युला वापरून लॉ ऑफ इंडायसेस. ओके, इथपर्यंत काही शंका नाही. आलं. टेकिंग लॉग. दिलेल्या प्रॉब्लेमला y म्हणला, दोन्ही बाजूचा काय घेतला? लॉग घेतला ऑफ बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. अँड व्हॉट यू गॉट? बघा बरं, लॉग y इक्वल टू. ओके, डायरेक्ट सुद्धा रूल वापरू शकतो. पॉवर आहे, पॉवर आला तर लॉग काय सांगतो? पुढे घ्या. इंटू लॉग ऑफ 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. असा हा तुमचा प्रॉब्लेम. कोणता रूल वापरला माहिती आहे ना? लॉग ऑफ a रेस टू b इक्वल टू b लॉग a. हा रूल वापरून आपण पॉवर पुढे घेतला. ओके, आता यांच्यामध्ये कुठला हा कुठं आहे? न्यूमरेटरला. हे पार्ट कुठं आहे? डिनॉमिनेटरला. मग न्यूमरेटरला असेल प्रॉडक्ट असेल तर प्लस येईल.
अपॉन असेल तर साईन कोणतं येईल, मायनस येईल. बघा पुढचं सिम्प्लिफिकेशन, 1/3 पुढे ब्रॅकेट करू का, याला रूल वापरायचा, लॉग ए अपॉन बी. लॉग ए मीन्स 4x - 1 मायनस लॉग बी मीन्स 2x + 3 इंटू 5 - 2x ब्रॅकेट स्क्वेअर. एम आय करेक्ट. आता यांच्यामध्ये पुन्हा कोणतं साईन आहे, इंटू आहे. मग इंटू म्हटल्यावर मध्ये चिन्ह कोणतं येईल, प्लस येईल. पण बाहेर काय आहे, निगेटिव्ह आहे. म्हणून काय येईल तुमचं सिम्प्लिफिकेशन बघूया. 1/3 इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ 4x - 1 मायनस लॉग ऑफ 2x + 3 प्लस, पण बाहेर आहे मायनस, मायनस प्लस मायनस पॉवर पुढे इंटू लॉग ऑफ 5 - 2x. एम आय करेक्ट. बघा बरं हे सिम्प्लिफिकेशन बरोबर आहे का. कुणाची किंमत आहे, लॉग वायची किंमत आहे. काय केला, क्यूब रूट होता, पॉवर पुढे घेतला. न्यूमरेटरला एकटाच आहे, हे डिनॉमिनेटरला आहे म्हणून यांना मायनस साईन आले. डिनॉमिनेटरला आला तर मायनस येईल, पॉवर असेल तर पुढे येईल. एकदम सिम्पल पार्ट आहे. ओके, युजिंग रूल्स ऑफ लॉग इथपर्यंत आलो. मग ह्याच्या पुढची स्टेप, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स बाय चेन रूल. अगेन सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1/, is there x? No, multiply by its derivative. This is the chain rule. 1/3 constant bracket as it is. log आलाय 1/4x - 1 multiply by its derivative because instead of x 4x - 1 minus log आला again 1/2x + 3 multiply by its derivative 2x + 3 minus 2 again log 5 - 2x into derivative of 5 - 2x. बघा बरं एनी ऑब्जेक्शन. 1/3 कॉन्स्टंट, लॉग आला 1 multiply by its derivative, log 1 multiply by its derivative, log 1 multiply by its derivative. एनी ऑब्जेक्शन. ओके, दॅट इज इक्वल टू. देअरफॉर आपल्याला कोणाची किंमत काढायची असते, dy/dx. अपॉन वाय आहे तो इकडे जाईल म्हणजे y/3 कॉमन इनसाइड ब्रॅकेट. काय बघा बरं, 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 × 1 4 - 0 4 अपॉन 4x - 1 मायनस 2xचा डेरिव्हेटिव्ह 2xचा 2 + 3चा 0 2 + 0 2 अपॉन 2x + 3 5चा 0 - 2xचा -2 -2 - 2 + 4 अपॉन 5 - 2x. ओके, लास्ट स्टेप, वायची किंमत टाकून द्या. अँड देअरफॉर dy/dx इक्वल टू, देअरफॉर dy/dx इक्वल टू, बघा वायची व्हॅल्यू म्हणजे दिलेला प्रॉब्लेम, ही तुमची वायची किंमत आहे इंटू दिस पार्ट कोणता 4/4x काहीतरी राहिलं, वाय ही वायची व्हॅल्यू आहे /3. हा /3 पुढे घेऊ 1/3 इंटू वायची व्हॅल्यू क्यूब रूट ऑफ, हा क्यूब रूट आहे, क्यूब रूट ऑफ दिस पार्ट इंटू 4/4x - 1. ओके, 4/4x - 1 मायनस 2/2x + 3 प्लस 4/5 - 2x अँड ओव्हर. संपलं तुमचा प्रॉब्लेम. वायची किंमत काढायला शेवटी कंटाळा येतो, बरोबर. पण मग त्याला नाविलाज आहे, ते टाकल्याशिवाय तुमचा प्रॉब्लेमचा ॲन्सर कम्प्लीट होत नाही. तर असे हे सिम्पल प्रॉब्लेम. वन मोर प्रॉब्लेम, आणखी एक प्रॉब्लेम बघूया तिसरा. x⁻tan - x, वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर फंक्शन.
वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर फंक्शन या कॅटेगरीमधला आहे. एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स. मेथड सेम. लेट वाय इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम. हा दिलेला प्रॉब्लेम झाला. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. टेकिंग लॉग, मग दोन्ही बाजूचा लॉग घेतला तर तुम्हाला काय मिळेल? लॉग वाय इक्वल टू टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. मी डायरेक्टली घेतला लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स. लॉग वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स. रूल वापरला, टॅन इनवर्स एक्स पुढे आला. आता याच्या पुढे रूल वापरता येईल का लॉगचा? नाही, दोन वेगवेगळे आहेत, यांच्यामध्ये कुठलं साईन आहे? इंटू आहे. घे डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. लॉग वाय, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. चेन रूल इक्वल टू, इथं कोणता रूल वापरणार आता? इथं चेन रूल नाही, इथं यू इंटू व्ही रूल आहे. मग यू इंटू व्ही रूल काय आहे? फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा यू इंटू व्ही रूल. अँड देअरफॉर dy अपॉन dx. वाय इकडे येईल, अपॉन आहे इकडे आल्यावर इंटू होईल, मल्टिप्लाय बाय वाय. टॅन इनवर्स एक्स कॉन्स्टंट अपॉन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, संपला प्रॉब्लेम. आता वायची किंमत टाकून द्या. वाय म्हणजेच कोण होता? दॅट इज एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स इंटू ब्रॅकेट टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. अँड प्रॉब्लेम इज ओवर. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं काय डिफिकल्टी आहे. आठवतं काय? खूप टिपिकल आहे असं वाटतं. ओके, वन मोर प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. x raised to x raised to x. Yes, let y equal to given problem x raised to x raised to x. Am I correct? लॉगचा रूल वापरायचा आहे. टेकिंग लॉग. बघा आता टेकिंग लॉग, दोन्ही बाजूचा लॉग घेतला, मला काय मिळेल? लॉग वाय इक्वल टू, यस, लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. पॉवर पुढे घेतो आपण, घेतला, इंटू लॉग एक्स. एम आय करेक्ट? झालं. डिफरन्शिएट, कारण याच्या पुढे लॉगचा रूल नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. लॉग वाय 1 अपॉन वाय इंटू dy अपॉन dx इक्वल टू, इकडे कोणता रूल वापरणार? यू इंटू व्ही रूल. पहिला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. ओके, काय अडचण आली बघा. dy बाय dx ची किंमत तिकडचं वाय इकडे येईल किंवा मल्टिप्लाय बाय वाय. कॉन्स्टंट एक्स रेस टू एक्स आहे तसंच. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट. कॅन यू नो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस? दोन्ही ठिकाणी एक्स आहे. आपल्याला रूल कोणता आहे? एन हा नंबर असतो, पॉवर पुढे एक नाही कमी. तो वापरता येईल का? नाही वापरता येणार. मग याला नंबर द्या.
जर याला तुम्ही 1 नंबर दिला असेल तर याला नंबर द्या 2. काय अडचण आली माहिती आहे ना. वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर फंक्शन. मग त्याला काहीतरी वेगळं नाव देऊ. लेट यू इक्वल टू एक्स रेस टू एक्स, तो वेगळं घेऊ. मग टेकिंग लॉग याचाही पुन्हा आपण लॉग घेऊ का. वन फंक्शन पॉवर ऑफ अदर आलं तर काय येईल तुम्हाला. लॉग यू इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. अगेन सेम पार्ट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्या. मग लॉग आला 1 अपॉन मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह इक्वल टू राईट साईडला कोणता रूल वापरणार. यू इंटू व्ही डायरेक्ट वापरतो. पहिला कॉन्स्टंट लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. This x also constant and therefore du by dx, du by dx तिकडचा u इकडे येईल. काय येईल 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 लॉग एक्स. यूची किंमत टाकून द्या. यू कशाबद्दल घेतला होता आपण. डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स बद्दल घेतला होता. दोन्ही ठिकाणी इकडे आणि इकडे डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स. आली किंमत कोणाची. याची किंमत आली. ही किंमत कुठं टाकायची माहिती ना. पुट इन इक्वेशन 2. 2 नंबरचं इक्वेशन, हे 2 नंबरचं इक्वेशन आहे. काय होईल ते. अँड देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू वाय into bracket x raised to x upon x plus log x into d dx of x raised to x raised to x into bracket 1 plus log x raised to x into bracket 1 plus log x. आता y ची किंमत आपण टाकून देऊया. y काय होता माहिती आहे ना. दॅट इज इक्वल टू x raised to x. ही झाली वायची किंमत. इथेही एक्स रेस टू एक्स आहे, एक्स रेस टू एक्स आहे, तो पण कॉमन घ्या. एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एक्स कॉमन घेतला, एवढा पार्ट शिल्लक राहिला, प्लस लॉग एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. एक छान प्रॉब्लेम. ओके, बघा बरं पुन्हा त्या प्रॉब्लेमकडे. स्टेप वाईज जा, कुठेही टिपिकलिटी नाही, अडचण वगैरे बिलकुल नाही. ओके, हे सिंगल प्रॉब्लेम होते. ओके, याच्या पुढे आपले डेरिव्हेटिव्हचे रूल आणि लॉग यांचे मिक्स प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, इथं आपण थांबूया.